जुहू चौपाटीवर गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। पालिकेचे कर्मचारी समुद्रातून आलेला कचरा काढण्याचा दाव करत असले तरी त्या ठिकाणी असलेली यंत्रणा अत्यंत खरं तर कमी पडते आणि मुंबईचं महत्त्वाचं पर्यटन स्थळ स्वच्छ राहावं यासाठी लोकशाही मराठीनं विशेष मोहीम उघडली आहे। गेले 8 दिवस सातत्यानं या चौपाटीवर प्रत्यक्ष जाऊन तेथील ग्राउंड रिपोर्ट पालिकेच्या अधिकाऱ्यांना, स्थानिक नगरसेवकांना आणि स्थानिक आमदारांच्या निदर्शनास आणून लोकशाही मराठीनं दिलाय। मात्र या कारवाईत ढिम्म असलेल्या पालिकेनं या मोहिमेबाबत कोणताही प्रतिसाद न दिल्यानं आजही त्या ठिकाणी आलेला कचरा जैसे ते असाच पडून आहे। पाहूयात। जुहू चौपाटीवर कचरा तातडीनं उचलण्यास पालिका असमर्थ। रोज येणाऱ्या कचऱ्याच्या सफाई करता अधिकची यंत्रणा लावण्यात पालिकेची चालढकल। पर्यटक आणि स्थानिकांच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष। पालिका दरवर्षी स्वच्छतेवर लाखो कोटी रुपये खर्च करते। कागदावर मोठे मोठे दावे केले जातात, पण प्रत्यक्षात समुद्रकिनारी किंवा 5 मिनिटं जरी चाललो तरी पावलोपावली प्लास्टिकचा कचरा दिसतो। त्यामुळे प्रशासनाचा चौपाटी स्वच्छ ठेवण्याचा हा दावा पूर्णपणे फोल ठरलाय। समुद्राला भरती आल्यावर काही कचरा मागे जातो किंवा पाण्यात वाहून जातो, पण याचा अर्थ किनारा स्वच्छ झाला असा होत नाही। भरती ओसरली की पुन्हा कचऱ्याचं साम्राज्य येतं। नैसर्गिक प्रक्रियेमुळे कचरा काही वेळ दिसेनासा झाला, म्हणून प्रशासनानं आपली जबाबदारी पार पडली असा याचा अर्थ होत नाही। आज 9व्या दिवशी देखील जुहू चौपाटीवर काय परिस्थिती आहे, आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य आजही आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आजचा 9वा दिवस उजळलेला आहे। आज देखील आपण पाहू शकतो की जुहू चौपाटीच्या या संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरती टनभर कचरा आज देखील आपल्याला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी म्हणून आम्ही दररोज इथे येऊन रियालिटी चेक करत आहोत, मात्र मनुष्यबळ कमी पडत आहे। जी यंत्रणा लागायला पाहिजे या सगळ्या कचरा उचलण्यासाठी ती देखील कुठेतरी कमी पडत आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाला आज तरी जाग येते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जुहू चौपाटी मुंबई आणि देशभरातून फिरण्याकरता पर्यटक येत असतात, मात्र याच पर्यटन स्थळाकडे पालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष आहे। हे वास्तव लोकशाही मराठीनं गेल्या आठवडाभर लावून धरलंय। चौपाटीवरील साफसफाई बद्दल पालिका प्रशासन असो किंवा महापौर दरवेळी सूचना देतात, अधिकारी मीडियासमोर आश्वासनं देतात, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचा आणि महापौरांच्या आदेशांचा ठेकेदार आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर काहीही फरक पडत नाही, हेच यावरून स्पष्ट आहे। या संदर्भात सातत्यानं वास्तव दाखवूनही मुंबईच्या महापौर अद्यापही जुहू चौपाटीच्या या कचऱ्याचं साम्राज्य पाहण्याकरता पोहोचलेल्या नाहीत। नागरिकांचा आता प्रशासकीय आश्वासनांवर पूर्ण विश्वास उडालेला आहे। सर्वसामान्य नागरिक याबद्दल काय बोलतायत तेही ऐकूया। इथे येणारे जे सर्वसामान्य नागरिक दररोज मॉर्निंग वॉक करणारे त्यांच्याशी आपण जाणून घेऊया काय नेमकी परिस्थिती आजही पाहायला मिळते। मात्र तुम्ही किती वर्षापासून किती दिवसापासून जुहू चौपाटीवरती वॉक करता, काय परिस्थिती आहे नेमकी? मी गेले 5-10 वर्ष मी येतोय वॉकसाठी इथे जुहू चौपाटीला, पण ही जी पावसाची परिस्थिती आहे, इथे कचऱ्याचे साम्राज्य आहे, हे वर्षानुवर्ष असंच चालू आहे आणि हे आम्ही दरवर्षी बघतोच आहे। BMCचे कर्मचारी, त्यांचे सफाई कामगार सगळे कामं करतायत, पण ते कुठेतरी त्यांची यंत्रणा अपुरी पडते असं वाटतं ते। पण आम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला जुहू चौपाटीला फिरायला येणं खूप आवडतं आणि आमची ही जागा, हक्काची जागा आम्हाला स्वच्छ पाहिजे, निरोगी पाहिजे, हीच आमची इच्छा असते। ती आम्हाला सरकारकडनं BMCकडून आम्हाला पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे। आदमी कम है और इसका कोई परमानेंट सोल्यूशन होना चाहिए। आदमियों से काम भी नहीं हो सकता। ये जो यंत्रणा लगनी चाहिए वो यंत्रणा है क्या है यहाँ पे दिख रहा है? मशीनरी लगनी चाहिए, ये आदमियों से नहीं हो सकता है। स्वच्छ आणि सुंदर मुंबई ठेवण्याचा दावा करणाऱ्या मनपा
आणि त्याचं सारथ्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना, पर्यटक आणि स्थानिकांना रोज होणाऱ्या त्रासाचा काहीही फरक पडत नाही हे कृतीतून दिसतं। लाखो मुंबईकरांच्या रकमेतून पालिकेचा प्रशासकीय गाडा हाकला जातो। त्याच मुंबईकर आणि पर्यटकांच्या सुरक्षित आरोग्याकरता पालिकेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचं धक्कादायक वास्तव या निमित्तानं समोर आहे। दर दिवशी येऊन आम्ही ह्या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेणार आणि सर्वसामान्यांना स्वच्छ हवा मिळावी यासाठीचा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाला जाग येते का, महापौर जुहू चौपाटीची पाहणी करायला येतात का, याकडे प्रामुख्याने आमचं लक्ष राहणार आहे। जर्नलिस्ट विनीत पेंडेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।